नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अभ्यास करायचा आहे की नेमकी आशययुक्त अध्यापन पद्धती काय आहे. कारण आपल्याला माहिती आहे शिक्षण शास्त्राचा विचार जर केला तर या शिक्षण शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या नवनवीन संकल्पना येताना आपल्याला दिसून येतात. ज्ञानाच्या कक्षेमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर नवविचार शिक्षण क्षेत्रामध्ये रुजत असताना आपल्याला दिसून येतात. त्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर संकल्पनेविषयी असणारे नवनवीन विचार जे येत आहेत त्याच्यावरती विचार मंथन सुरू झालेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्तीचा विचार जर केला तर तज्ञांचा विचार जर केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवनवीन कल्पना ज्या असतील त्याच्यावरती विचार मंथनाला सुरुवात झालेली आहे. कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्याच्यावरच आपल्या देशाचा, राज्याचा, समाजाचा, व्यक्तीचा विकास आधारलेला आपल्याला दिसून येतो. कारण अमूलाग्र गरज म्हणून किंवा एक भाग म्हणून आपण शिक्षण व्यवस्थेकडे पाहतो. पण शिक्षण व्यवस्थेचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये येणारे नवनवीन विचार असतील, संकल्पना असतील, विचाराची धारा असेल तर त्याच्यामध्ये स्पष्टता येताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये स्पष्टता येत आहे या दृष्टिकोनातून विचार होत आहे. कारण दिवसेंदिवस बघितलं तर ज्ञानाच्या कक्षा खूप रुंद होत आहेत. समाजाच्या गरजा वाढलेल्या, समाजाच्या अपेक्षा वाढलेली, व्यक्तीची अपेक्षा वाढलेली आहे आणि अध्ययन करताच्या सुद्धा असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. कारण दररोजचा विचार जर केला, दैनंदिन जीवनाचा विचार जर केला तर अनेक संकल्पना त्या ठिकाणी येताना दिसून येतात. ज्ञानाच्या कक्षा ज्या आहेत ते मर्यादित न राहता त्या रुंदावताना आपल्याला दिसून येतात. आणि पालकाचा असणारा, समाजाचा असणारा आणि त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असणाऱ्या व्यक्तीचा पाठ्यपुस्तकाविषयीचा दृष्टिकोन आपल्याला बदलताना दिसून येत आहे. तर फक्त घोकणपट्टीवर आधारित शिक्षण प्रक्रिया राहिलेली नाहीये. त्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकाचा विचार केला गेला जाऊ लागला. आज आपण पाठ्यपुस्तक शालेय स्तरावरचे पाहिले तर निश्चितच ऍप्लिकेशन बेसवर आधारलेली पाठ्यपुस्तकाची रचना आहे. स्वयं अध्ययन पद्धतीवर आधारलेली पुस्तकांची रचना आहे. तर आपण आज जर विचार जर केला तर अध्यापनाचा जो दर्जा आहे तो निश्चितच सुधारताना दिसून येत आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा असा बदल झालेला आहे. नवनवीन अध्यापनाच्या पद्धतीची रुजवणूक होताना दिसून येत आहे. अध्यापनाच्या पद्धती त्या ठिकाणी उदयास येताना दिसून येत आहे. जशी संकल्पना येत आहे तसं अध्यापनाच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. अरे शिक्षण प्रक्रिया त्या पद्धतीने चालत आहे, त्या पद्धतीने राबवली जात आहे. नवनवीन संकल्पना येत आहे, विचारांची धारा येत आहे, नवीन तत्व त्या ठिकाणी उदयास येत आहेत. त्याच्यावर आधारित त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. कारण नवनवीन अध्यापन पद्धतीचा विचार करत असताना, शिक्षण पद्धतीचा विचार करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा सहभाग कसा घेता येईल याच्यावरती भर दिला जात आहे. आपल्याला माहित आहे की अध्यापन पद्धती म्हटलं की त्याच्यामध्ये प्रश्न आले, उत्तर आले, स्पष्टीकरण आले, व्यक्तीचे अनुभव आले, या सगळ्याचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर उद्दिष्टांची साध्यता कशी करता येईल, मूल्यांची रुजवणूक कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार करत आहोत. कारण प्रश्न विचारायचा जरी असला तर त्याचा स्तर कसा असला पाहिजे, त्याचा दर्जा कसा असला पाहिजे, उत्तर कसं घेतलं गेलं पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित असणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून विचार त्या ठिकाणी केला जाऊ लागला. स्पष्टीकरण हे किती असावं, किती प्रमाणामध्ये असावं, त्याचा दर्जा कसा असला पाहिजे, त्याचा आशय कसा असला पाहिजे आणि ते स्पष्टीकरण देत असताना व्यक्तीचे असणारे अनुभवाचा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आपण कुठल्या वर्गाला, कुठल्या वयोगटाला आपण स्पष्टीकरण देत आहोत त्याचा अनुभव त्याचा किती असेल त्या दृष्टिकोनातून विचाराची धारा त्या ठिकाणी वापरणार. मुलांमध्ये विविध प्रकारचे दृष्टिकोन कसे रुजवता येतील, मूल्यांची रुजवणूक कशी करता येईल या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ लागला. कारण ही चालणारी अध्ययन प्रक्रिया जी अध्यापनाची प्रक्रिया ही कशी आहे, शास्त्रीय पद्धतीवर आधारलेली आहे. पण शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला गतिमान कसं करता येईल याची विचारधारा त्या ठिकाणी समोर आलेली आपल्याला दिसून येते. अरे शास्त्र म्हटलं की एका नियमामध्ये, तत्वामध्ये, बंदिस्त स्वरूपामध्ये त्याची केलेली रचना असते. त्या नियमाला अनुसरूनच त्या ठिकाणी चालणारी प्रक्रिया असते. त्या दृष्टिकोनातून विचार त्या ठिकाणी केला जाऊ लागला. आपल्याला माहिती आहे की पूर्वीची शिक्षण पद्धती कशी होती. पूर्वीची म्हणजे प्राचीन काळातला आपण विचार करू, पूर्वीची म्हणजे खूप लांबची नाहीये. मग पूर्वीचा जर विचार जर केला तर पूर्वीची शिक्षण पद्धतीचा केंद्रबिंदू हा शिक्षक होता. त्या काळामध्ये आश्रम व्यवस्थेचा उदय झालेला होता. आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं, गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं, गुरुकुल पद्धती होती, धर्मावर आधारलेलं शिक्षण होतं. म्हणजे
आपण जर विचार जर केला तर त्याचा केंद्रबिंदू हा फक्त काय होता, तर त्या ठिकाणचा शिक्षक होता. पण आजच्या शिक्षण प्रक्रियेचा आपण जर विचार जर केला तर आजचा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण आहे, तर आपल्या वर्गामध्ये शिकणारा अध्ययनार्थी असेल किंवा विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो, तो हा आजच्या शिक्षण प्रक्रियेचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. त्याला अनुसरून आपण शिक्षण प्रक्रियेची रचना करत आहोत. कारण अध्यापन शास्त्र हे गतिमान होत आहे. त्याच्यामध्ये आशय आहे, पद्धती आहे, त्या दोन्हीचं एकत्रीकरण केलं जात आहे. कारण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण देत असताना आशयाला आणि पद्धतीला महत्व आहे. पण काही काळापूर्वीचा विचार जर केला तर त्या ठिकाणी फक्त पद्धतीलाच महत्व दिलं जात असे की कुठल्या पद्धतीनं अध्यापन केलं गेलं पाहिजे, फक्त पद्धतीवरती जोर दिला जात होता. पण आज तसं नाही. आज आशय आणि पद्धती या दोन्हीचा विचार केला जातो. त्या पद्धतीने प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं आणि छात्र अध्यापकांना प्रशिक्षण देत असताना आशय आणि पद्धती या दोन्हीचे एकत्रीकरण करून प्रशिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी सुधारण्यावरती भर दिला गेलेला आहे. त्याच्यामध्ये एनसीआरटीचं काम असेल किंवा विद्यापीठीय स्तरावरील काम करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग असेल, त्या दोन्हीने विचार करून त्या ठिकाणी काय केलं की आशय आणि पद्धती या दोन्हीचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून विचारधारा वाहू लागली, त्या दोन्हीचा विचार त्या ठिकाणी केला जाऊ लागला आणि त्याच्यातून कौशल्य वाढीला प्राधान्य कसं देता येईल याचा विचार त्या ठिकाणी केला जाऊ लागला आणि कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची रचना त्या ठिकाणी तयार करण्यात आली. पण त्याच्यामध्ये आशय आणि पद्धती या दोन्हीचं एकत्रीकरण करण्यात आलं. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं गेलं जाऊ लागलं आणि विविध पद्धतीचं ज्ञान छात्र अध्यापकांना कसं होईल त्या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ लागला. कारण प्रशिक्षणाचा दर्जा जसा असेल तसं त्यांचं अध्यापन भविष्यामध्ये असणार. कारण कुठलाही घटक घ्या, कुठलाही आशय घ्या, तो कसा असला पाहिजे आणि तो कोणत्या पद्धतीने शिकवला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाची त्या ठिकाणी रचना केली जाऊ लागली. संकल्पना कोणती आहे, कशी आहे याचा विचार केला गेला जाऊ लागला. त्याचबरोबर ते कोणत्या पद्धतीने त्याचं सादरीकरण केलं गेलं पाहिजे ह्याचा विचार केला जाऊ लागला. त्या दृष्टिकोनातून अध्यापन प्रशिक्षणाची रचना त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला सांगण्यात येतं की पाठ्यक्रम कसं काढलं गेलं पाहिजे, त्याची मांडणी कशी असणं आवश्यक आहे, कोणत्या संकल्पनेचा विचार करणं आवश्यक आहे, संकल्पनेचा विचार. त्याचबरोबर आपण कसं शिकवणार आहोत याचा विचार त्या ठिकाणी केला जाऊ लागला. कारण आपण शालेय स्तराचा विचार जर केला, इयत्ता 6वीचा वर्ग आहे, 9वीचा आहे, 12वीचा आहे, दोन्ही वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची परिपक्वता मानसशास्त्रीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या विचार जर केला की कशी आहे, वेगवेगळी स्वरूपाची आहे. हा वयोगट वेगवेगळा आहे. संकल्पना जरी आशयामध्ये एक जरी असली, संबोध जरी एक असला तर त्या इयत्तेनुसार, त्याच्या वयोगटानुसार, त्या छात्राच्या अनुभवानुसार, अध्ययनार्थीच्या अनुभवानुसार, त्याच्या झालेल्या वाढीनुसार आपल्या त्या संकल्पनेची त्या ठिकाणी रचना करणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण त्या ठिकाणी देणं गेलं आवश्यक आहे. त्याचा विचार त्या ठिकाणी होऊ लागला. त्याच्यामुळं त्याची असणारी रचना असेल, पातळी असेल, पद्धती असेल, अध्यापनाचा स्तर असेल, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच आपल्याला वर्गामध्ये अध्यापन करावं लागतं. कारण जसा वयोगट आहे तसं त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. त्याचा अनुभव कसा आहे त्या अनुभवावर आधारित त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. या बाबी त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. तर आशयाची रचना आहे, त्याची पातळी आहे, त्याची पद्धती आहे, कुठल्या पद्धतीची निवड करायची त्याच्यावर आपल्या अध्यापनाचा स्तर त्या ठिकाणी निश्चित होत असतो. तर आपण शालेय पुस्तकांचा विचार जर केला तर शालेय पुस्तकामध्ये विचार करण्याचा इतिहासाचा विचार जर केला तर भारतीय स्वातंत्र्य समर आहे, स्वातंत्र्याचा समर आहे, प्राचीन काळाचा इतिहास आहे, मध्ययुगीन काळाचा विचार आहे, सहभाग आहे त्याच्यामध्ये, त्या पद्धतीचे संबोध आहेत, त्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. विज्ञानाचा विचार जर केला तर विज्ञानाचे घटक सुद्धा आहेत जे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी जवळपास सारख्या स्वरूपामध्ये दिसून येतात. मग वर्ग कसा आहे, वय काय आहे त्या दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला ते सादरीकरण करावं लागेल, आशयाची रचना करावं लागेल, अध्यापन पद्धतीची निवड करावं लागेल आणि त्यानुसार त्याची संरचना करून त्याची बांधणी करावं लागेल. त्यालाच म्हणतो आपण नियोजन. त्या पद्धतीचं नियोजन कसं असलं पाहिजे याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं कसं आहे, त्या शिक्षकाची असणारी गुणवत्ता आणि त्या विषयाच्या संदर्भात असणाऱ्या त्याच्या क्षमता याच्यावर या बाबी सगळ्या आधारलेल्या आहेत. कारण शिक्षक हा गुणवंत असतोच, पण त्या गुणवत्तेमध्ये कुठले कुठले गुण असले पाहिजे, कुठल्या कुठल्या बाबी असल्या पाहिजे, त्याच्याकडे विषयाला अनुसरून कोणत्या क्षमता असल्या पाहिजे त्याच्यावर आधारित त्या ठिकाणची रचना आपल्याला तयार करता येऊ शकते. त्यावेळेस आपण वर्ग अध्यापनाचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो.
मग अशोक्त अध्यापन पद्धतीचा विचार करत असताना आपल्याला विचार करावा लागेल की नेमकं आशय कशाला म्हणायचं. आशय म्हणजे काय. आपण दैनंदिन जीवनामध्ये सहज बोलून जातो की मी जी काही तुम्हाला बोललो आहे त्या बोलण्यामागचा आशय तसा नव्हता. आशय तसा नव्हता म्हणजे काय, तर आपला बोलण्याचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे याच्यावर आधारलेली ही कन्सेप्ट आहे. माझा बोलण्याचा तो हेतू नव्हता, तो उद्देश नव्हता. म्हणजे काय सांगता येतं की आपल्या कल्पनाचे किंवा अर्थाचे भाषणातून, बोलण्यातून किंवा लेखनातून होणारे प्रकटीकरण म्हणजे आशय. आशयाला खूप महत्व आहे. आशय हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये कंटेन असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला कंटेन असं म्हटलं जातं. त्याच्यावर आधारलेली संकल्पना आहे. आपल्या कल्पनांचे, अर्थाचे किंवा भाषणातून, बोलण्यातून किंवा लेखनातून होणारे प्रकटीकरण. प्रकटीकरण म्हणजे आपले विचार. पण त्याचा काय एक हेतू असतो, उद्देश असतो, त्याला आपण आशय म्हणतो. आपल्याला नेमकं साध्य काय करायचं आहे. भाषा विषयाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये असणारा आशय कसा आहे, गद्याच्या स्वरूपामध्ये आहे, पद्याच्या स्वरूपामध्ये आहे. विविध प्रकारचे नाटक आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत आणि व्याकरणाचा असणारा काहीसा भाग आहे. हे सगळं कशामध्ये येतं, त्याच्या आशयामध्ये. इतर विषयांचा विचार जर केला, इतर म्हणजे कुठलं, गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, हे सगळ्या विषयाचा विचार जर केला त्याच्यामध्ये येणाऱ्या व्याख्या असतील, संकल्पना असतील, तत्व असतील, सूत्र नियम असतील, या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये येतो. संबोधाचा विचार त्याच्यामध्ये होतो. हा शालेय स्तरावरती असणारा पाठ्यपुस्तकातील असणारा आशय आहे. पण ज्या आशयाचा विचार करतो, आशयाचं सादरीकरण करण्याचा विचार करतो, त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी वाचनाचा असणारा जो दर्जा आहे त्या ठिकाणी खूप महत्वाचा ठरतो. वाचन खूप महत्वाचं ठरतं, कारण वाचनातूनच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्याचा उद्देश काय, त्याचा विचार काय आहे. त्याच्यामध्ये अनुभवाला महत्व दिलेलं आहे, कौशल्याला महत्व दिलेलं आहे, आत्मविश्वासाला महत्व दिलेलं आहे. की आपण जो आशय निवडलेला आहे, आशयाचं जो सादरीकरण आहे ते वाचनाची दर्जा कसा आहे, वाचन कसं करतो त्याच्यावर ह्या गोष्टी आधारलेल्या आहेत. वाचन म्हणजे फक्त शब्दांचा उल्लेख करणं नव्हे, तर त्याच्यातून प्राप्त होणारा मतित अर्थ आपल्याला त्या ठिकाणी काढता आला पाहिजे. ते अनुभवाच्या सहाय्याने आपण सांगू शकतो. त्याचं सादरीकरण करत असताना कौशल्याची जोड त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. याच्यावर या गोष्टी आधारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उद्देश असेल, विचार असतील काय आहे, त्याच्यातून निघणारा अर्थ काय आहे ह्याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. त्याच्यामध्ये वाक्याची केलेली रचना असेल, काव्य असेल, विचार भावना असतील किंवा कोणता संदेश देणं अभिप्रेत आहे, हे सगळं आपल्याला आशयामध्ये दिसून येतं. आशयाला तेवढंच महत्व आहे जेवढं अध्यापनाच्या पद्धतीला महत्व आहे. कारण अध्ययनार्थीच्या गरजा जर पूर्ण करायच्या असते तर भाषा विषयामध्ये येणारा आशय असेल किंवा इतर विषयामध्ये येणारा आशय असेल याची जाण असणं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण आपण त्याचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये प्रकार काय सांगितले, आशयाचे प्रकार आहेत की विषय ज्ञान. विशेष ज्ञानाचा विचार जर केला तर त्या ठिकाणी आशयाचं ज्ञान असलं पाहिजे, विशिष्ट पद्धतीचं ज्ञान असलं पाहिजे, पदबद्ध असणार, त्याची रचना माहित असणं आवश्यक आहे आणि शिक्षकाची असणारी सहानुभूती, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आपल्याला. या बाबी आशयामध्ये समाविष्ट आहेत. अध्यापन शास्त्रीय पद्धतीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रमाचं ज्ञान त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यावेळेस आशयाचा उद्देश त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतो. कारण आशय आपल्याला सांगून जातं की नेमकं आपल्याला करायचं काय आहे. त्याच्यावरच ह्या सर्व गोष्टी आधारलेल्या आहेत. आशयातून आपल्याला असं सांगता येतं की अध्ययनार्थ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची समज निर्माण करता येऊ शकते. अध्ययनाविषयी त्याला गोडी निर्माण करण्यासाठी विविध प्रकार, विशिष्ट प्रकारची प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी हा आशय त्या ठिकाणी महत्वाचा ठरताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर सांगता येतं की समाजाशी असणारा जो संबंध आहे तो संबंध कसा प्रस्थापित करायचा, या गोष्टी आपल्याला आशयाच्या साहाय्याने त्या ठिकाणी सांगता येतात. की समाजाची रचना कशी आहे, त्या ठिकाणी आदरानं कसं वागलं पाहिजे, समाजाविषयी आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आशयाच्या साहाय्याने सांगता येतात. त्याच्यामुळे आशयुक्त अध्यापन पद्धतीमध्ये आशयाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आशय म्हणजे काय पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला अध्यापनाची पद्धती कशाला म्हणायची याचा विचार करू. तर आपल्याला माहिती आहे की अध्यापनाची पद्धती कशाला म्हणायची. आपण ह्याच्या आधी अध्यापन पद्धतीवरती सविस्तर असा व्हिडिओ पाहिलेला आहे.
त्याच्यामध्ये अध्यापन पद्धतीची संकल्पना, त्याची वैशिष्ट्ये, त्याचं असणारं स्वरूप, ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर अभ्यासलेल्या आहेत. पण तरी एकदा आपण त्याच्याकडं त्या दृष्टिकोनातून पाहू की अध्यापन पद्धती कशाला म्हणायचं. अध्यापन पद्धतीचा विचार जर केला तर शिक्षण देण्याचे वेगवेगळे मार्ग व तंत्र असं अध्यापन पद्धतीला म्हटलं जातं. तर काय अध्यापन कशाला म्हणायचं, अध्यापन पद्धती कशाला म्हणायचं, तर शिक्षण देण्याचे वेगवेगळे मार्ग आणि तंत्र त्याच्यामध्ये आहेत, तर अध्यापन पद्धती असं म्हटलं जातं. कारण त्याचा विचार जर केला तर वेगवेगळे मार्ग कुठले वाचतील की एखादा आशय आपण घेतल्यानंतर तो कुठल्या पद्धतीने त्याचं सादरीकरण करायचं, त्याचा विचार त्या मार्गामध्ये केला जातो. कुठल्या दिशेनं जायचं, त्या संकल्पनेची रचना कशी करायची, त्याचे मांडायचं कुठल्या पद्धतीनं, ते तंत्रामध्ये येतं. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं, सर्व माहितीचं आपल्याला आकलन आहे. त्याचबरोबर ज्ञान कसे प्रदान करतात, म्हणजे ज्ञानाचं प्रदान कसं करायचं, आपण जो निवडलेला आशय असेल, संबंध असेल, संकल्पना असेल, तर विद्यार्थ्यांसमोर कुठल्या पद्धतीने व्यक्त केलं गेलं पाहिजे, त्याचं शिकवण्याचं साधन कुठलं वापरलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी अध्यापनाच्या पद्धतीमध्ये आहेत. साधनाचा विचार जर केला तर सादरीकरणामध्ये असणारे विविध प्रकारचे साधन असतात. त्याच्यामध्ये चार्ट आहेत, तक्ते आहेत, चित्र आहेत, नकाशा आहे, विविध प्रकारचे देखावे आहेत, त्याला आपण मॉडेल असं म्हणतो. या सगळ्यांचा वापर या साधनामध्ये केला जातो आणि या सर्व साधनाच्या साहाय्याने संकल्पना असेल, एखादा संबोध असेल, ते कुठल्या पद्धतीने सादरीकरण करायचं, या सगळ्या गोष्टी अध्यापन पद्धतीमध्ये असतात. त्याचं तंत्र त्या ठिकाणी असतं, त्याचा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर असं सांगता येतं की वर्ग अध्यापनामध्ये वातावरणाची रचना करणे, अध्ययनासाठीची वातावरणाची रचना तयार करणे आणि शिकवल्यानंतरची प्रक्रिया कशी असेल याविषयीची माहिती अध्यापनाच्या पद्धतीतून आपल्याला मिळत असते. कारण त्या ठिकाणचं वातावरण हे अध्ययनासाठी पोषक करणं आवश्यक आहे. नवीन संकल्पनेचं ज्ञान कसं घेत आहे त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचं अवदान त्या ठिकाणी वेधून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्याला नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरणा कशी देता येईल या दृष्टिकोनातून अध्यापन पद्धतीमध्ये विचार केला जातो. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की विविध प्रकारच्या संवादात्मक शिक्षण प्रक्रियेच्या शुभारंभासाठी अध्यापन पद्धती त्या ठिकाणी उपयोगाला येते. संवाद कोणामध्ये असतो, दोन व्यक्तीमध्ये चालणारा असतो. पहिलं संवादाचा विचार जर केला तर संवादाचा विचार करत असताना आशय आणि व्यक्ती याचा विचार करावा लागेल. आशय किंवा म्हणा किंवा पाठ्यवस्तू म्हणा आणि अध्ययनार्थी म्हणा, या दोघांमध्ये संवादात्मक प्रक्रिया कशी राबवता येईल त्या ठिकाणी त्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. प्रत्यक्ष ज्ञान देण्यावरती भर दिला जातो. सामूहिक कार्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. वेगवेगळे तंत्रांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. तंत्र म्हणजे साधन, टेक्नॉलॉजी म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या टेक्निक्स म्हणू शकतो. त्या सगळ्यांचा विचार अध्यापनाच्या पद्धतीमध्ये केला जातो. त्याचबरोबर असं सांगता येतं की ज्ञान कसं द्यायचं, त्याचा दर्जा कसा असला पाहिजे, त्या ठिकाणी कृतींची कुठल्या आवश्यकता आहे, हे सगळं कशामध्ये येतं तर त्याला आपण पद्धती असं म्हणतो. ज्ञान द्यायचं म्हणजे कसं द्यायचं, कुठल्या संकल्पनेने द्यायचं, कुठला संबोध घ्यायचा, कुठला आशय घ्यायचा, त्याचा दर्जा कसा असला पाहिजे, त्याचं सादरीकरण कसं असलं पाहिजे हे कृती सांगते. साहित्य कुठले उपलब्ध करायचे, त्याच्यावर आधारित त्याचा दर्जा निश्चित होतो. त्याला आपण अध्यापनाची पद्धती असं म्हणत असतो. त्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. कारण अध्यापनाचा विचार केला तर छात्र अध्यापकाचा त्याच्यामधून विकास घडून आणणं आवश्यक आहे. अध्ययनार्थीचा विकास घडून आणणं आवश्यक आहे. विविध प्रकारचं प्रशिक्षण घेऊन छात्र अध्यापक त्या ठिकाणी तरबेज झालेला असतो आणि अध्यापनाचं काम करत असताना त्याला छात्रांचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून विचार करणं अपेक्षित आहे. त्याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता निर्माण करता येऊ शकते. नवं ज्ञान ग्रहण करत असताना, नवीन माहिती आत्मसात करत असताना नाविन्याच्या दृष्टिकोनातून त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतो. हे सृजनशीलतेमध्ये समावेश करता येतो. बालकाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वेगवेगळे साधनं, वेगवेगळे साहित्य, त्या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये करता येतो आणि आपण अध्यापन त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर शिकण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये विविधता आणण्यासाठी अध्यापन पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये कथाकथन असेल, चर्चा असेल, प्रश्न उत्तर असेल,
प्रकल्प असतील, अशा अनेक प्रकारच्या अध्यापन पद्धतीचा वापर करून आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विविधता आणू शकतो, त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी सुधारू शकतो आणि त्याच्यामध्ये संवाद कौशल्य विकसित करू शकतो. याच्यासाठी ही अध्यापनाची पद्धती त्या ठिकाणी उपयोगाला येतात. म्हणजेच आपल्याला आशय कशाला म्हणायचं, अध्यापन कशाला म्हणायचं ही गोष्ट लक्षात आलेली आहे. पण आता आपण विचार करू की नेमका आशययुक्त अध्यापन पद्धती काय आहे, आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणायचं कशाला याचा विचार करू. तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की निरीक्षणक्षम कौशल्याच्या परिभाषेत छात्र अध्यापकामध्ये विकसित झालेले आशय व पद्धती याचे अर्थपूर्ण एकात्मीकरण. बघा इथं पण तेच आलं की निरीक्षणक्षम कौशल्यामध्ये परिभाषेचा विचार जर केला तर छात्र अध्यापकामध्ये विकसित झालेले आशय आणि पद्धती याचा अर्थपूर्ण एकात्मीकरण म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती. म्हणजे आशयालाही महत्व आहे आणि पद्धतीलाही महत्व आहे. या दोन्हीचं एकात्मीकरण झाल्यानंतर जे त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण होईल त्याला आशययुक्त अध्यापन पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धतीची अजून एक व्याख्या आपल्याला सांगता येते की विविध विद्याशाखेमध्ये स्वतंत्ररित्या दिलेला समृद्ध आणि अतिरिक्त आशय. समृद्ध आणि काय अतिरिक्त प्रकारचा आशय नव्हे, विविध विद्याशाखेत स्वतंत्ररित्या दिलेला समृद्ध आणि अतिरिक्त स्वरूपाचा आशय नव्हे, म्हणजे अतिरिक्त प्रमाणात दिलेली माहिती. तर आशययुक्त अध्यापन म्हणजे काय, तर शाळेत शिकवाव्या लागणाऱ्या विविध संकल्पनांचे आकलन होय. म्हणजे फक्त विविध प्रकारच्या विद्याशाखेने त्या ठिकाणी स्वतंत्ररित्या समृद्ध असा स्वरूपामध्ये दिलेला आशय म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती नाही. तर आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणजे काय, तर शाळेमध्ये शिकवाव्या लागणाऱ्या विविध संकल्पनांचे आकलन म्हणजे अध्यापन आशययुक्त अध्यापन पद्धती असं म्हटलेलं आहे. आकलनाला महत्व दिलंय त्या ठिकाणी. आकलन खूप महत्वाचं आहे. आकलन कुठलं, तर आपल्या वर्गामध्ये अध्यापन करायची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचं आकलन त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. तर आकलनातून सर्व गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लागतात. ज्या एखाद्या संकल्पनेचं ज्ञान होतं त्याचं आकलन बी होणं आवश्यक आहे आणि ते आकलन झालेल्या बाबी त्या ठिकाणी स्पष्ट कराव्या लागतात. त्याच्यामध्ये आकलनाला महत्व दिलेलं आहे. 1986 चा विचार जर केला तर शिलमन या अमेरिकन विचारवंतानं सर्वप्रथम हँडबुक ऑफ रिसर्च ऑन टीचिंग या पुस्तकामध्ये पेडागॉजिकल कंटेंट नॉलेज ही संकल्पना मांडली. 1986 मध्ये काय शिलमन या अमेरिकन विचारवंतानं त्याचं हँडबुक ऑफ द रिसर्च ऑन टीचिंग या पुस्तकामध्ये पेडागॉजिकल कंटेंट नॉलेज ही संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आशय व पद्धती यांचं संयोगीकरण म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती होय. बघा आशय आणि पद्धती याचं संयोगीकरण होणं आवश्यक आहे, त्याचं एकात्मीकरण होणं आवश्यक आहे. त्याला आशययुक्त अध्यापन पद्धती असं म्हटलेलं आहे कारण त्याच्यावरच चालणारी ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. आणि त्या अनुषंगानं एनसीटी असेल किंवा युजीसी असेल यांनी या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली की शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये या बाबीचा विचार होणं आवश्यक आहे. आशय आणि पद्धती यांचं एकात्मीकरण करून प्रशिक्षणाची रचना करणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ लागला आणि प्रशिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार केला गेला आणि शालेय विषयांचा समावेश त्याच्यामध्ये करून प्रशिक्षण त्या ठिकाणी छात्र अध्यापकाला दिलं जाऊ लागलं. कारण जेणेकरून भविष्यामध्ये अध्यापनाचं काम करत असताना अध्यापकामध्ये ते कौशल्य असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं आशययुक्त अध्यापन पद्धतीचं विचारांचं वाढवावं लागलं आणि त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आयोजन केलं जाऊ लागलं आणि त्या ठिकाणी छात्र अध्यापकांना तरबेज केलं जाऊ लागलं की जेणेकरून अध्ययनार्थीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आशययुक्त अध्यापन पद्धती त्या ठिकाणी उपयोगाला येईल की जेणेकरून त्याच्यातून बालकाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी घडून येईल. याच्यावर आधारलेली ही आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना आहे असं आपल्याला सांगता येतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका की जेणेकरून पुढील व्हिडिओचा लाभ आपल्याला घेता येईल. धन्यवाद.